10 जून 1896 हा दिवस खूपच विचित्र होता या गावातला. या गावामध्ये एक बाई अशी होती की या दिवशी या बाईच्या अंगावर गावातल्या सगळ्या लोकांनी घरातलं खरकट पाणी आणून सांडलं. जवळचे गोटे उचलून या बाईच्या कपाळावर मारले, अंगावर मारले, म्हणजे आदमरा करून सोडलं तिला. चपलांनी बुटांनी मारलं आणि अखेरकार तिथल्या सरकारने त्या बाईला फाशी दिली. आता तुम्ही विचारात पडले असाल की एका बाईला इतकं निर्दयीपणाने गावातल्या लोकांनी मारलं का, आणि अखेरच्याला सरकारने तिला फाशी दिली का? कारण की त्या बाईने जो गुन्हा केलाय तो गुन्हा जर तुम्ही ऐकला तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, जसं की तिथल्या सरकारच्या पायाखालची जमीन सरकली. त्या बाईचे गुन्हे ऐकले की तिथल्या सरकारचे पूर्ण डोळे पांढरे झाले. सरकार विचार करू लागली, यार की पूर्ण जग बाई म्हणलं की एक प्रेमाचं प्रतीक मानलं जातं, एक अशी बाई असं क्रूरतेने हा अपराध कसा करू शकते? आता त्या बाईची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप भयानक सुद्धा आहे. मित्रांनो, जर स्टोरी पसंत आली तर एक कळकळीची विनंती आहे की स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज या स्टोरीला शेअर करा, कारण की स्टोरी खूप भयानक आहे आणि एकदम रिअल स्टोरी आहे. तर चला उशीर न करता या स्टोरीला, या मर्डर केसला आपण सुरुवात करूयात. एक ना खूप छोटासा परिवार असतो. या छोट्याशा परिवारामध्ये 5 लेकरं आणि नवरा बायको असतात. हे लालायला पांडुरंगा इथला. अरे सॉरी, छोटा नाही म्हणता येणार, थोडा मोठाच परिवार होता. पण हा जो परिवार होता, हा परिवार काय फार श्रीमंतही नव्हता आणि फारसा गरीबही नव्हता. जी मिडल क्लासची लेयर असते ना, त्या लेयरच्या खालचा जो मिडल क्लास असतो त्या क्लासमध्ये हा परिवार होता. म्हणजे दिवसभर कामं करायचं आणि जो काही पैसा आला त्या पैशाने संध्याकाळी खायचं आणि झोपी जायचं आणि लेकराची प्लॅनिंग करायची, असा यांचा हा परिवार होता. तर त्या परिवारामध्ये 1837 मध्ये एक मुलगी जन्म घेते जी की 5 नंबरची असते आणि त्या मुलीचं नाव ठेवण्यात येतं अमिलिया डायर. आता यांचा परिवार सुखी परिवार होता. दिवसभर काम करायचं, संध्याकाळी खायचं आणि संध्याकाळी खाल्ल्याच्या नंतर लेकराची प्लॅनिंग करायची आणि एखादं काढण्याचा प्रयत्न करायचा, असा यांचा परिवाराचा प्लॅन. पण अचानक या परिवारामध्ये एक प्रॉब्लेम क्रिएट होती. यांची जी आई असते ती आई डायरेक्टली पागल होते, मेंटल होते. ती व्यवस्थित राहत नाही. 1-2 वर्ष राहते आणि अचानक मरून जाते. आता मरून गेल्याच्या नंतर जो यांचा बाप होता तो बाप म्हणतो, अरे बाप रे बाप, मला या लेकरांना सांभाळायचं नाही. सगळ्या कारट्या झाल्या, पाचीच्या पाची. पण कोण सांभाळायलंय? ज्यांना कोणाला सांभाळायचं यांच्यातल्या एक एक घेऊन जा, माझं मागू नका कोणी, मी राहील नाही तर जाईल, असं म्हणून त्या लेकरांना ओशाळावर सोडून यांचा बाप पळून गेला. पळून गेल्याच्या नंतर अमिलियाचे जितके पण नातेवाईक होते, त्या लगेच छोट्या मुलीचं नाव घेतोय मी, अमिलिया डायरचं. आणि ती जी सगळी स्टोरी आहे, ही सगळी स्टोरी त्या अमिलिया डायरचीच आहे. त्याचे जे नातेवाईक होते ते सगळे नातेवाईक येऊ लागले आणि त्या 5पैकी एक मुलगी घेऊन जाऊ लागले आणि प्रत्येक मुलीला एका नातेवाईकाने सांभाळण्यासाठी आपापल्या घरी घेऊन गेलं. आणि त्याचप्रमाणे अमिलियाला सुद्धा एका नातेवाईकाने आपल्या घरी घेऊन गेले. आता कसं आहे, नातेवाईकांनी जर नातेवाईकाचा मुलगा सांभाळण्यासाठी आणला तर ते व्यवस्थित सांभाळत नाहीत. त्या मुलाला घरातली सगळी कामं करायला लावतात, भांडे धुणं हे ते सगळं जे काय करता येईल त्या मुलाच्या हातून सगळं करायला लावतात. म्हणजे सांभाळण्यासाठी मूल घेऊन येत नाहीत, ते घेऊन येतात एक कामगार, एक रोजगार. आणि तसंच अमिलियासोबत सुद्धा झालं. आणि मग अखेरकार अमिलिया फुल जवानीमध्ये आले, जसं की 24 वर्षापर्यंत. आणि ती काही करत असेल शेजाऱ्या पाजाऱ्यासोबत, त्यामुळं तिच्या नातेवाईकांनी तिचं लग्न ठरवलं. 1861 मध्ये अमिलियाच्या नवऱ्याचं नाव होतं जॉर्ज थॉमस आणि हा होता कम्प्लिटली 60 वर्षाचा. अमिलिया 24 वर्षाची, हा 60 वर्षाचा. कसं जुळलं असेल यांचं? तरी पण त्या 60 वर्षाच्या माणसापासून अमिलियाला एक लेकरू राहिलं. आणि अखेरकार यार 60 वर्षाची कॅसेट किती दिवस वाजणार, कधी ना कधी तर तुटणारा झाली ना. आणि मग नंतर अमिलियाची जी ही जुनी कॅसेट होती ही फुटली, म्हणजे जॉर्ज थॉमस मेल्याच्या नंतर अमिलियाच्या पदरामध्ये एक मुलगा. आता त्या मुलाला जगवण्याची जबाबदारी अमिलियावर. त्यामुळं अमिलियाने एक प्लॅन बनवला. आपण दुसऱ्याचे लेकरं सांभाळायला घ्यायचे आणि सांभाळायला घेतल्याच्या नंतर काही दिवस सांभाळायचे आणि जो काही पैसा येईल त्या पैशाने आपल्या लेकराची
सायसोय करायची. आणि नंतर अमेलिया 1872 मध्ये पुन्हा एक लग्न करते. आता जवानीची भूक ना पटकर इजत नाही, कोणी ना कोणीतरी पाहिजेतच असतं. त्यामुळं अमेलियाने 1872 मध्ये एक लग्न केलं एका कामगाराशी आणि त्याच्यापासून अमेलियाला 3 लेकरं झाले. आता अमेलियाला टोटल 4 लेकरं झाले आणि हा सुद्धा अमेलियाला टोला देऊन पळून गेला. म्हणजे अमेलियाला फारकत दिली असेल काही कारण, अमेलियाचे गुण चांगले नसतील. तो सोडून गेल्याच्या नंतर अमेलियाच्या मनामध्ये खूप मोठा प्रश्न निर्माण झाला की आता या 4 लेकरांना मी एकलीच सांभाळू कशी. कारण की तिच्या नवऱ्याने त्या 3ही लेकराला घेऊन गेला नाही. तो म्हणला की तुझे लेकरं तुलाच राहू दे, कारण की हे माझे नाहीतच. आता तुम्ही समजू शकता की हा प्रकार अमेलियासोबत का घडत होता, की अमेलिया एका ताटावर राहतच नव्हती. तर अमेलियाच्या डोक्यामध्ये खूप मोठा प्रश्न की आता यांना मी जगवू कशी, यांना पाळू कशी, पैसा आणू कुठून आणि काय करू. पण तेवढ्यातच तिच्या डोक्यामध्ये एक आयडिया आली, बेबी फार्मिंग करण्याची. आता तुम्ही म्हणसाल की बेबी फार्मिंग हा प्रकार काय. 18व्या शतकामध्ये बेबी फार्मिंग हे खूप चलनामध्ये होतं. हे कशामुळं होतं, कारण की जे पण बिझनेसमॅन लोक आहेत, आजूबाजूचे लोक आहेत, जे श्रीमंत श्रीमंत लोक आहेत, त्यांना आपल्या बायकोसोबत एकत्र टाईम घालवायचा आहे, कुठं बाहेर जायचं आहे, काही दिवसांसाठी काही कामांसाठी बाहेर फिरतात ना लोक, तशा टाईपची जे लेकरं असतात त्या लेकरांना सांभाळण्यासाठी ज्या जागेवर दिले जातं तिथं बेबी फार्मिंग असं त्याला म्हणलं जात होतं, म्हणजे लेकरांची शेती. आणि मग जितके दिवस सांभाळले तितके दिवसाचे चार्जेस घ्यायचे आणि त्यांच्या लेकरांना परत वापस करून द्यायचं. आता त्यावेळेस असं खूप काही असे पण लेकरं जात होते आणि खूप लेकरं असे पण त्या जागेवर जात होते की बा न पाहिजे ते नसताना पण झालेली लेकरं ही सुद्धा त्या बेबी फार्मिंगमध्ये नेऊन द्यायचे आणि पैसे द्यायचे सांभाळण्यासाठी. म्हणजे सरळ सरळ असं की एक अनाथ आश्रम आत्ताच्या भाषेमध्ये. त्यावेळेस तशा टाईपचं होतं. पण त्यावेळेस काही लोकं थोड्या टाईमासाठी द्यायचे, तर काही लोकं अनैतिक संबंधामधून जे निर्माण झालेले लेकरं आहेत त्यांना सुद्धा द्यायचे. तर अमेलियाने ते बिझनेस ओपन करण्याचं ठरवलं. आता सुरुवातीला अमेलियाने जे चालू केलं त्यावेळेस तिला थोडेफार लेकरं आले आणि त्यांच्यापासून जो काही पैसा आला त्या पैशाने तिच्या स्वतःच्या लेकरांना सांभाळलं आणि घर खर्च दाखवला. अमेलियाला कन्फर्म झालं की आता जे बेबी फार्मिंगचा बिझनेस आहे हा खूप बेस्ट बिझनेस आहे. सुरुवातीला तिने अगदी व्यवस्थित केलं, पण नंतर नंतर तिचे जे 4 लेकरं आहेत आणि बाकीचे लेकरं आहेत यांना सांभाळणं तिच्यासाठी थोडंसं अवघड जाऊ लागलं. मग तिच्या डोक्यामध्ये काय झालं काय माहीत, किंवा तिची आई जशी मेंटल झाली त्या टाईपची तिचा एखादा फ्यूज उडाला. ती पण थोडी वेड्यागत करू लागली आणि तिने तिच्या स्वतःच्या 4ही लेकरांना 8-15 दिवस जेवणच दिलं नाही आणि ती लेकरं मेले. मेल्याच्या नंतर पुलिसला कळालं. पुलिसला कळाल्याच्या नंतर अमेलियाला 6 महिन्याची जेल झाली. 6 महिने जेलमध्ये राहून अमेलिया पुन्हा वापस बाहेर आली आणि पुन्हा तिने तोच बिझनेस चालू केला. पण यावेळेस फुल प्लॅनिंगनं बिझनेस चालू केला. अशा लेकरांना तिने आपल्या बेबी फार्मिंगमध्ये घेतलंच नाही ज्या लेकरांना काही काळानंतर त्यांच्या आईवडिलांना वापस करायचं असतं. ही अमेलिया फक्त अशा लेकरांना आपल्या बेबी फार्मिंगमध्ये घेऊ लागली की जे लेकरं एकदम अनाथ आहेत आणि अनैतिक संबंधामधून जन्माला आलेले आहेत. त्या लेकरांना घ्यायची, पैसे घ्यायची आणि त्यांना मारून टाकायची. आता हिचा हा जो कार्यक्रम आहे हा 1-2 वर्ष चालू राहिला आणि या 1-2 वर्षामध्ये अमेलियाने 400 लेकरांना मारलं. आणि मग अखेरकार अमेलिया 1896 मध्ये पोलिसला सापडली. ही सापडत नव्हती, पण हिने एक चूक केली. हिने एका लेकराला जीव मारलं. आपला जो चिकट टेप असतो त्या टेपनं त्या लेकराचा गळा असा घट्ट आवळून धरला असा मरेपर्यंत आणि एका बॅगमध्ये पॅक केला आणि त्याला नदीमध्ये सोडलं. आणि ती बॅग एका जे मासोळ्या वगैरे पकडतात ना त्यांच्या हातामध्ये लागली. त्यांनी जेव्हा ओपन केली त्यावेळेस त्याच्यामध्ये लेकराचा शव दिसला आणि त्याच्यानंतर त्यांनी पोलिसला इन्फॉर्मेशन केली की बाबा आम्हाला एक मृतदेह सापडलेला आहे छोट्याशा लेकरांचं, तुम्ही या. पोलिसने इन्व्हिटेशन केली. अब काय म्हणतो यार त्याला, ते इंग्लिश काय बोंबाबोंब आहे माझी. पोलिसने पडताळणी वगैरे केली. त्याच्यामध्ये एक जो टेप आहे त्याचा गळा दाबून मारलेला त्या टेपाची इन्फॉर्मेशन काढली आणि अमेलियाच्या घरी गेले. अमेलियाच्या घरी गेल्याच्या नंतर पोलीस जशी मदत गेली तसा पोलिसला खूप घाणेरडा वास यायला लागला, एकदम असा सडलेल्या टाईपचा. अमेलियाची एक स्पेशल रूम होती ज्या स्पेशल रूममधून हा वास येऊ लागला. पोलीस पडताळणी करता करता त्या रूममध्ये गेले. रूममध्ये गेल्याच्या नंतर एक टेबल होता असा ठेवलेला. त्या टेबलवर सगळे हत्यारं होते, चाकू, हातोडा, जे काही वस्तू
मारण्यासाठी सक्षम आहे त्या सगळ्या वस्तू तिथं होत्या. आणि तो टेपसुद्धा तिथं होता, जो टेप त्या छोट्याशा मुलाच्या गळ्यात अडकलेला दिसला होता. आणि त्या घरामध्ये गेल्याच्या नंतर असे अनेक अनेक शरीराचे तुकडे दिसले की त्यांच्यावरून पोलिसवाल्यांनी गेस्ट केलं की भाई हीच ती कातील आहे आणि हेच तो अपराधी आहे. ही वरून शांत दिसणारी बाई, म्हणजे त्या रूममध्ये कुणाचे हात दिसत आहेत, पाय दिसत आहेत, बोटं दिसत आहेत तुटलेली, डोळे बाहेर निघलेले दिसत आहेत. असे लेकरांचे मला सांगताय ना, इतकं भयानक त्या अमिलिया डायरनं लेकरांचा जीव घेतला, तब्बल 400 लेकरांचा. आणि जेव्हा हे प्रकरण बाहेर पडलं त्यावेळेस आसपासच्या लोकांनी अमिलियाच्या डोक्यावर, तिच्या अंगावर खरकट घरातलं पाणी फेकलं, दगडं फेकू फेकू मारली, चपला फेकू फेकू मारल्या. आणि अखेरकार सरकारने अमेलियाला 10 जून 1896 फाशी दिली. मित्रांनो, अशा खूप केसेस आहेत ज्या आजपर्यंत आपल्याला माहिती नाहीत. आणि आपल्या चालू काळामध्ये जे कारणं होत आहेत ना, जे घटना घडत आहेत, कोणता मर्डर, बलात्कार, रेप, अत्याचार, आणि यांना आपण बघून म्हणतो की किती मोठाले आहेत. पण विचार करा तुम्ही, 400 लेकरांना मारणारा अपराध हा केवढा मोठा आहे. इतका भयानक अपराध आताच्या तरी काळामध्ये होत नाही. आणि आपल्याला वाटतो की मागचा काळ बरा होता. नाही, आत्ताचा काळ बरा आहे. कमीत कमी न्यायामुळं, पोलिसांमुळं, या पूर्ण अर्थव्यवस्थेमुळं अपराध थोडे कमी तरी झाले आणि दिसत आहेत तरी आपल्याला टेलिव्हिजननं, आणि त्या भीतीमुळं थोडं कमी झालं. पण मागच्या काळात तर टेलिव्हिजन नव्हतं, काही नव्हतं. कोण काय करतंय, कसं करतंय हे माहीतच नव्हतं होतं. तर स्टोरी चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर नक्की करा. चला भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.